समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आज तुमचं मन जड असेल, जर आयुष्य खूप कठीण वाटत असेल, तर हा आवाज आज तुमच्यासाठीच आहे. आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष येतो. कोणाला पैसे अडवतो, तर कोणाला नातं तोडतं, तर कोणाला स्वतःवरच विश्वास उरत नाही. पण लक्षात ठेवा, संकट येणे म्हणजे आयुष्य थांबणे असं होत नाही. संकट म्हणजे नवीन सुरुवात. जे आज यशस्वी आहेत ते कधीतरी हरलेले आहेत. जे आज हसत आहेत ते कधीतरी रडलेले आहेत. आव्हान माणसाला तोडत नाही, ती त्याला घडवत असते. हिरा दाबल्याशिवाय, त्याला त्रास दिल्याशिवाय चमकत नाही, आणि माणूस संघर्षाशिवाय घडत नाही. स्वामी महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाही आहेत, हा आधार आहे, हा विश्वास आहे. स्वामी आपल्याला संकटापासून दूर ठेवत नाहीत, पण संकटामध्ये आपल्याला उभे राहण्यासाठी शिकवण देत असतात. ते आपल्याबरोबरच असतात, म्हणूनच ते आपल्याला संकट देत असतात. जर तुमच्या आयुष्यात संकट नसेल तर समजून जा, स्वामी तुमच्याबरोबर नाही आहेत. संकट जिथे आहे तिथे स्वामी 100% आहेत. आज जर सगळे दरवाजे बंद वाटत असतील तर लक्षात ठेव, स्वामी एक अदृश्य दरवाजा तुझ्यासाठी उघडणार आहे. तो दरवाजा म्हणजे श्रद्धा, संयम आणि सातत्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न. आजचा अंधार उद्या उजेड घेऊन येतोच, आणि अंधार कायम राहत नाही. स्वामींची कृपादृष्टी ज्या बालकावर होते त्याच्या आयुष्यामध्ये कधीच अंधार होत नाही. फक्त देवावर सोडून चालणार नाही, आणि अहंकाराने सुद्धा माजून चालणार नाही. स्वामींचा मार्ग सांगतो, स्वामींची श्रद्धा सांगते. श्रद्धा ठेव आणि कृती कर. स्वामी नेहमी म्हणत असतात की फक्त देवदेव करत बसू नकोस, मेहनतही कर आणि प्रयत्नही कर. कारण मेहनती आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच भेटत नाही. दररोज स्वतःला विचार, मी आज एक पाऊल पुढे गेलो का? मी हार मानली आहे का? की मी आहे तिथे थांबलो आहोत? आज जर तुम्ही थकला असाल, मनाने हारला असाल, तर स्वामी आपल्याला सांगतात की हेही दिवस जातील. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ ही सारखी नसते. तुमची वेळ बदलेल, तुझं नशीब चमकेल, पण विश्वास कधीही सोडू नकोस, कधीही डगमगू नकोस. माझ्यावर दृढ विश्वास ठेव, माझ्यावर श्रद्धा ठेव. मीच तुझी परीक्षा घेत आहे. आव्हाने ही शिक्षा नाहीत, तरी स्वामींची परीक्षा आहे. ही परीक्षा पास झाली की स्वामी स्वतः हात धरून पुढे नेतात. आज मनात एकच वाक्य ठेव, जय जय श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे, आणि स्वामीवर विश्वास ठेवून स्वामीचरणी आपलं आयुष्य तू अर्पण कर. स्वामी नक्की तुला तारून नेतील. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच काही घडत असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे, आणि तुझ्यासारखे लाखो भक्त जे आहेत त्यांच्यासाठी पण हा संदेश तुला पोचवायचा आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर स्वामींच्या कृपेचा हा शब्द इतरांपर्यंत नक्की पोहोचव, इतरांपर्यंत नक्की शेअर कर. स्वामींची कृपा दृष्टी सदैव तुझ्यावर राहील. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नको, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.